हरे कृष्णा. तर प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो, दोज हू आर अटेंडिंग दिस सेशन. आणि यामागे सध्या आपण ज्ञानचक्षुंची प्राप्ती हा भाग बघत आहोत. तर ही जर टर्म अवघड वाटत असेल तर ज्ञान घेण्याचे माध्यम असंही म्हटलं तरी चालेल. आणि ते माध्यम आपण बघितले, मागच्या वेळी आपण बघितलं की पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डायरेक्ट परसेप्शन. सीइंग इज बिलिव्हिंग, दिसतं त्याचा विश्वास ठेवतो बस. तर ह्या ज्ञानावरती पूर्ण सायन्स आधारित आहे. त्याच्यानंतर अनुमान आपण बघितलं, त्याला आपण म्हणतो इन्फरन्स म्हणतो. इन्फरन्स की व्यक्तीनं जो काय आजपर्यंत त्याला एक्सपिरियन्स आलेला आहे त्या एक्सपिरियन्सच्या त्या नॉलेजच्या जोरावरती तो इन्फरन्स काढतो की असं 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 आहे ना. बरेच एक्झाम्पल मी सांगितले तुम्हाला. लिम्पिंग मॅनचं एक एक्झाम्पल सांगितलं की जो व्यक्ती लंगडत असतो आणि ते जे सायंटिस्ट आणि डॉक्टर्स असतात त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात, वेगवेगळ्या थिअरीज असतात. पण ॲक्च्युली जाऊन त्याला विचारतात की तुला काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर. मग ते विचारतात वाय आर यू लिम्पिंग, लंगडत काय आहे. तो काय म्हणतो माझं स्लिपर तुटलेलं आहे, मी ते शिवणारा कोण आहे का त्याच्याकडे जाण्यासाठी जात आहे. तर मी ते सरकत सरकत जात आहे. आणि अनुमानामध्ये आपण लास्ट बघितले की 6 ब्लाइंड मॅन की जे 6 आंधळे लोक असतात ते हत्ती कसा आहे हे त्यांना पाहायचं असतं. आणि प्रत्येकजण हत्तीच्या वेगवेगळ्या पार्टला हात लावतो आणि आपापल्या बुद्धीनुसार कोटीनुसार ते अनुमान काढतात की हत्ती हा खांबासारखा आहे, हत्ती हा भिंतीसारखा आहे, हत्ती हा सापासारखा आहे, हत्ती हा दोरीसारखा आहे, हत्ती हा तलवारीसारखा आहे, असे वेगवेगळे काढतात. तर त्यावेळी मी सांगितलं होतं की त्यांना जे नॉलेज आलेलं आहे ते नॉलेज इनकम्प्लीट आहे, पार्शियल नॉलेज आहे. हां, हत्तीचा पाय खांबासारखा दिसतो पण खांब म्हणजे हत्ती नाही हो. म्हणजे तो तसंच आयुष्यभर घेऊन बसणार. हत्ती म्हणजे खांब. जोपर्यंत तो एका दृष्टी असलेल्या माणसाकडे जाणार नाही तोपर्यंत त्याला नाही कळणार की हत्ती कसा दिसतो आणि हत्ती काय आहे. तर हे झालं इन्फरन्स. मग हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डायरेक्ट परसेप्शन जे आहे आणि इन्फरन्स आणि म्हणजे अनुमान प्रमाण, या दोघांनीही शब्द प्रमाणाला सपोर्ट करायचं असतं. ओके, तर आज आपण बघणार आहोत शब्द प्रमाण, वर्ड ऑफ अथॉरिटी, की जे कसं व्हॅलिड आहे हे आपण बघणार आहोत. आणि कृपया मी सर्वांना विनंती करतो की थोडासा हा भाग टेक्निकल वाटेल. थोडासा हा भाग टेक्निकल वाटेल पण जरूर ऐका. वेद काय आहेत आणि आपण वेद काय एक्सेप्ट केले पाहिजेत तर त्याचं याच्यामध्ये विवरण करण्यात येईल. आणि अनेक गोष्ट ज्या मित्रांनी मला रील्स बनवण्याची जी काय, रील्स मीन्स त्याचा कन्सेप्टच मला अजून नाही कळाला. स्टेटस एक मिनिटाचं असतं आणि रील्स काहीतरी 5-6 सेकंदाची काय असतं आय डोंट नो. पण ते जे काय बनवण्याचा मला सल्ला दिला तर त्यात काय होतं, भगवद्गीतेचा एखादा श्लोक सांगून त्याच्याबद्दल माहिती सांगायची जर झाली तर ते व्हॉट्सअपचा स्टेटस जो असतो ते 1 मिनिटाचा असतो. तर तो श्लोकालाच त्याला 30 मिनिटं लागतात आणि मग तो एक्सप्लेन करताना ते 30 सेकंदामध्ये ते एक्सप्लेन करतो. तो स्मॉल गोष्टी ठीक आहे, काय हरकत नाही. जे कोण बघतील, म्हणजे ज्यांना कोणाला एवढं शक्य नाही तर ते छोटं बघतील, काय हरकत नाही. आपण आज शब्द प्रमाण म्हणजेच वर्ड्स ऑफ अथॉरिटी हे बघू. तत्पूर्वी आपण काय करू, गुरुवंदना करू, मंगलाचरण करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं त्वं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च
नमः ओं विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमः ओं विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धांत सरस्वती इति नामिने श्रीवार्षभानवी देवी दयिताय कृपाब्धे कृष्ण संबंध विज्ञानदायिने प्रभवे नमः माधुर्योज्वल्य प्रेमाढ्य श्री रूपानुग भक्तिद श्री गौरकरुणा शक्ति विग्रहाय नमोस्तुते नमस्ते गौरवाणी श्रीमूर्ते दीनतारिणे रूपानुगृधाप सिद्धांत ध्वांत हरिणे नमो गौर किशोराय साक्षात् वैराग्यमूर्ते विप्रलंबर सांबोधे पादांबुजाय ते नमः नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौर शक्ति स्वरूपाय रूपानुगवराय ते गौरवीर्भाव भूमिस्तां निर्दिष्टा सज्जन प्रियः वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतार भक्ताख्यं नमामि भक्तिशक्तिकं नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायिने कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषये नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये हे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओके हरे कृष्णा। तर काहींना हा प्रश्न पडत असेल की हे लॉन्ग जे काही म्हणताय याला मंगलाचरण म्हणतात, तर हे का म्हणायचं असतं? किंवा आपण असं मी हातवर करतो हरे कृष्ण करतो, किंवा इथं तुम्हाला काहीतरी दिसत असेल किंवा ही कंठीमाळ दिसत असेल किंवा हा तिलक दिसत असेल, हा काय प्रकार आहे? तर प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटीमध्ये हे सगळं आपण शिकू काय विषय आहे तो. ओके, सो लेट स्टार्ट आवर डिस्कशन अबाउट वर्ड्स ऑफ अथॉरिटी, वेदास. ओके, तर वेद काय आहेत? मागे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की वेद जे आहेत ते भगवंताकडून डायरेक्ट आलेले आहेत. आता भगवंत जे आहे तो ह्या प्रकृतीचा भाग नाही आहे. बघा मी काय म्हणते, भगवंत ह्या प्रकृतीच्या पलीकडे आहेत आणि आपण ह्या प्रकृतीच्या आत आहोत, त्याच्यामुळे आपल्यामध्ये डिफेक्ट आहेत. त्यामुळे आपलं जे काही नॉलेज आपण घेण्याचा प्रयत्न करतो, प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण, दॅट इज डिफेक्टिव्ह. पण भगवंत हे या प्रकृतीच्या बाहेर असल्या कारणानं ते डिफेक्टिव्ह नाही आहेत, त्यांच्यामध्ये कोणताही डिफेक्ट नाही आहे. त्यामुळे ते जे नॉलेज देतात किंवा जे नॉलेज भगवंताकडून डायरेक्ट येतं आपल्यापर्यंत, ते परफेक्ट आहे, इनफॅलिएबल आहे, अचूक आहे. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही आहे, कोणतेही इम्परफेक्शन नाही. दॅट इज वेदास. वेदा मीन्स नॉलेज. वेदास मीन्स नॉलेज. म्हणून वेदांना काय म्हटलं जातं? अपौरुषेय. अपौरुषेय असा अर्थ होतो की हे जे नॉलेज आहे, वेदांचे जे नॉलेज आहे हे कुठल्या मंडेन पर्सनचं नॉलेज नाही आहे, म्हणजे भौतिक व्यक्तीने दिलेले नॉलेज नाही आहे. अपौरुषेय, भगवंताकडून नॉलेज आलेलं आहे आणि भगवंतामध्ये कोणताही डिफेक्ट नसल्या कारणाने त्यांनी जे दिलेले नॉलेज आहे ते परफेक्ट आहे. ओके, सो आपण अथॉरिटी विषयी बघूया. अथॉरिटी, तर वेद जे सांगतात ते आहे तसं का मानायचं आम्ही, असे लोकांना वाटतं. तत्पूर्वी आपण बघू अथॉरिटी आपण स्वीकार करतो की नाही. ओके, तर काही लोकांना असं वाटतं की सायंटिस्ट लोकांना आम्हाला जे दिसतं तेच आम्ही खरं म्हणतो, इन्फरन्सद्वारे असं आहे. प्रत्यक्ष प्रमाण काय सांगतं, शब्द प्रमाण काय सांगतं, अथॉरिटी का आपण स्वीकार करतो? समजा एखाद्याला रनिंग करतो, तो रनिंग, तर त्यालाही काहीतरी कोच असतो,
म्हणजे त्या कोचची अथॉरिटी तो स्वीकार करतो, शिक्षण घेतो. क्रिकेटर असेल त्यांना एक कोच असतो. एखाद्या शाळेतलं गणित शिकायचं असेल तरी आपल्याला अथॉरिटी स्वीकार करावी लागते त्या गणिताच्या मास्तराची, त्या पुस्तकांची. अधिकृतता म्हणतो आपण, ते स्वीकार करावी लागते, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे ना म्हणून स्वीकार करूनच पुढे जावे लागते. आपण प्रत्येक ठिकाणी अथॉरिटी स्वीकार करत असतो. उदाहरण तुम्हाला देतो, जपानचे पिरॅमिड. जपानमध्ये आहेत का ते? इजिप्तमध्ये. इजिप्तचे पिरॅमिड इतिहासामध्ये ते असायचं, असं ते त्रिकोणी इजिप्तचे पिरॅमिड. कुणी बघितले इजिप्तचे पिरॅमिड? मी तर नाही बघितलं. मग सीइंग इज बिलिव्हिंग हे इथं लागू होतं का? आता मी ते बघितलं नाही म्हणजे माझ्यासाठी ते अस्तित्वातच नाही तो. पण मी काय करतो, इतिहासाच्या पुस्तकाला अथॉरिटी स्वीकार करतो, त्याची मी अधिकृतता स्वीकार करतो आणि मी हे मानून बसतो की यस, इजिप्त नावाचा कुठेतरी देश आहे, तिथे ते पिरॅमिड आहे, जरी मी बघितलं नसलं तरी. आजकाल लोक, आता अमेरिका कोणी बघितल्या? मी तरी अमेरिका बघितलेला नाही, किंवा आणि कोणते ऐकत असतील त्याने अमेरिका बघितलेला नाही. मग त्यांनी अमेरिका आहे असा का विश्वास ठेवायचा? मग एक आर्ग्युमेंटेटिव्ह लोक असतात, ती काय म्हणतात, अमेरिका आम्ही टीव्हीत बघितल्या, अमेरिकेमध्ये ते स्टॅच्यू जो आहे, जो काय USA मध्ये कुठं जो आहे, तो आम्ही काय बघितलाय, टीव्हीत बघितलाय. अरे पण तुम्ही काय करताय, ते टीव्हीवरती जो कॅमेरामॅन आहे त्याची तुम्ही अथॉरिटी स्वीकार करताय ना, करताय का नाही? अथॉरिटी स्वीकार करल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मग ते स्पिरिच्युअलचं ज्ञान असू दे नाही तर मटेरियल ज्ञान असू दे, अथॉरिटी ही स्वीकारावीच लागते. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. आता तो अमेरिकेवाला काय म्हणेल, माझ्या मित्राला अमेरिका बघितल्या. ओके, हो, मित्राला अमेरिका बघितल्या, मित्रासाठी ते ट्रूथ झालं. तू बघितलीस का? तुम्ही काय करताय, त्या मित्राला अथॉरिटी स्वीकार करताय. मित्राला सांगितलं, मित्रा बघून आलाय, तिकडं जाऊन आलाय, फोटो बिटो दाखवले, ते मित्राची अथॉरिटी स्वीकार करताय. यस, अमेरिका आहे, अमेरिका आहे. अजून काही एक्झाम्पल आपण बघू की सायंटिस्ट लोक जे असतात, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वगैरे ॲस्ट्रोफिजिसिस्ट म्हणतो आपण त्यांना, ते आपल्याला सांगतात 10 बिलियन्स, आय थिंक 10 बिलियन्स ना, व्हॉट इज दी, येस, आपण वर बघतो ना स्टार्स काय, आता ते सूर्य, हे मंगळ वगैरे यांचे तिकडे जाणं चालू आहे. तो एक फार मोठा विषय आहे, सध्याचा विषय घेत नाही मी. पण ते सांगतात देर आर 10 बिलियन स्टार इन द युनिवर्स. ह्या युनिवर्समध्ये 10 बिलियन्स, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, असं बिलियन्स, त्याला किती शून्य असतात मला माहिती नाही, पण ते सांगतात की अरब वगैरे असं काहीतरी असेल ते. तर 10 बिलियन स्टार आहे. आता कुणी बघितले 10 बिलियन स्टार आहे? काय ह्याची तुमच्याकडे मेथड आहे प्रूफ करण्याची की 10 बिलियन स्टार आहेत? प्रत्येकाने प्रत्येक स्टार तुम्हाला दिसतोय. तो गॅलिलिओने जो काय टेलिस्कोप केला त्याने तुम्ही ग्रह वगैरे बघायला लागला, पण 10 बिलियन स्टार जे आहेत, हे जे स्टेटमेंट आहे, याला व्हेरीफाय करण्यासाठी काय आहे, कसं तुम्ही व्हेरीफाय करणार? पण सायंटिस्ट लोक सांगतात ना, पुस्तकात आहे ना, येस, एक्सेप्ट, त्याची आपण अथॉरिटी स्वीकार करतो. का? कारण ते पॉप्युलर झालेलं असतं सगळीकडे, आणि आपल्याला बी तेवढं ज्ञान नसतं की ते त्याच्या उलट काय ते त्यांना विचारायला, तेवढं आपल्याला ज्ञान पाहिजे ना. त्यामुळे आपण ते काय करतो, येस 10 बिलियन्स असतील, 10 बिलियन्स. अजूनही लोकांना माहिती नाही ते स्टार काय आहे. ते वेदांमध्ये दिलेलं आहे की स्टार नेमकं ते काय आहे. काही काही जण म्हणतात की ते सोलर सिस्टीम आहे सेपरेट. जशी आपली एक सोलर सिस्टीम आहे, एक सन आहे, मग त्याच्या भोवती ते शुक्र ग्रह वगैरे फिरतात, ती सोलर सिस्टीम. तेच तारे म्हणजे एक सोलर सिस्टीम आहे, असं एकांचं म्हणणं आहे. हे सगळं हे इन्फरन्स आणि हे सगळं हे असंच आहे, सर नॉट परफेक्ट नॉलेज. अजून तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला या पुस्तकामध्ये आहे, थोडासा सेशन मोठा होईल पण ऐका. वेअर इज दॅट इलेफंट एक्झाम्पल हॅज ऑलरेडी बीन गिवन अँड वन मोर इज प्रत्यक्ष प्रमाण. येस, जस्ट वेट 1 minute. देर आर सो मेनी एक्झाम्पल्स.
जस्ट वेट. ओके, सॉरी फॉर इंटरप्शन. सो वी हॅव सम एक्झाम्पल्स. जसं मी ताऱ्यांचे एक्झाम्पल सांगितले की त्यांनी 10 बिलियन तारे आहेत असं म्हणतात, पण त्यांच्याकडे काही प्रूफ नाही आहे की 10 बिलियन्स आहे. 10 बिलियन्स पण एक पण असू शकतो किंवा कमी पण असू शकतो, पण त्यांना काय असंच काहीतरी त्यांनी दिलेलं असू शकतं. केवळ आपल्याला त्यातलं नॉलेज नसतं आणि ते पुस्तकात असतं म्हणून ते अथॉरिटी आपण मानतो, राईट. आता ॲटॉमिक थिअरी जी आहे, ॲटॉमिक थिअरी, त्या सायंटिस्टचं नाव नाही माहीत मला, पण ॲटॉमिक थिअरी जी आहे ती ॲटॉमिक थिअरी पुस्तकामध्ये असते. गव्हर्नमेंटची पुस्तकं आपली असतात, 8वी 9वी 10वीची जी असतात ती. आता नवनीत वगैरे ते भाग वेगळा, पण आपण जे वापरतो बालभारतीची पुस्तकं असतात पण ती गव्हर्नमेंटची पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये ते असतं ॲटॉमिक थिअरी. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन. केंद्रक असतं, ॲटम असतो, त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात, पॉझिट्रॉन असतात. मग ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करतात. ॲटम स्थिर राहतो, ॲटमपासून मॉलिक्यूल बनतो, तो स्थिर राहतो. त्याचा एक क्रिस्टल स्ट्रक्चर वेगळं असतं, ते 12वीला असायचं. सोडियमचं क्रिस्टल स्ट्रक्चर असं हेक्सागोनल वगैरे 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 समजे. प्रश्न असा आहे, काय प्रूफ आहे? सीइंग इज बिलिव्हिंग ना. देयर इज अ नो प्रूफ, नो वन इन द होल वर्ल्ड हु हॅव सीन द इलेक्ट्रॉन. कोणीही इलेक्ट्रॉन बघितलेला नाही, तरीही आपण मानतो की इलेक्ट्रॉन आहे. गुगलवर सर्च करा, कॅन वी सी द इलेक्ट्रॉन्स. आपण इलेक्ट्रॉन बघू शकतो, बघा, टाकून बघा गुगलवरती येतं का. तिथे ते म्हणतात वी कॅनॉट सी सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ॲटमच्या खाली सब ॲटॉमिक पार्टिकल्स आपण बघू शकत नाही, तरी आपण मानतो. आपल्याला माहित नाही इलेक्ट्रॉन काळा आहे, गोरा आहे, गोल आहे, चौकोन आहे, काही माहित नाही आपल्याला त्यावर, फक्त इलेक्ट्रॉन आहे. मग आता आर्ग्युमेंटेटिव्ह लोक काय म्हणतील माहिती आहे का, त्याचा पण अभ्यास करावा लागतो. ते काय म्हणतात, तांब्याच्या तारांमधून तुम्हाला करंट का बसतो, कारण त्यातून इलेक्ट्रॉन पळत असतात इकडे तिकडे. करंट म्हणतात, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. करंट बसत नाही याचा अर्थ इलेक्ट्रॉन पळत नाही. हा इन्फरन्स झाला. किंवा तुम्ही त्याला एक काय म्हणू शकता, डायरेक्ट परसेप्शन, की बाबा आम्हाला करंट बसत नाहीये त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन आहेत. पण टेक्निकली वी हॅव नेव्हर सीन, असं कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाहीये की त्या तांब्याच्या तारेमधनं इलेक्ट्रॉन पळतेले दिसतात. नो, स्टील आपण मानतो होते इलेक्ट्रॉन आहेत बाबा. म्हणजे आपण काय करतो, अथॉरिटी स्वीकार करतो. अजून एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जस्ट वेट. येस, हे थोडंसं कठीण आहे. मॅथमॅटिक्समध्ये बघा, नॅचरल जे नंबर असतात 1 2 3 4 हे नॅचरल नंबर जे असतात, हे सोडून अजून एक इमॅजिनरी नंबर आहे. आणि त्याला आय ने डिनोट करतात, आणि ते काय असतं, स्क्वेअर रूट ऑफ -1. -1चं जे स्क्वेअर रूट असतं त्याला इमॅजिनरी नंबर म्हणतात. आणि मोठ्या मोठ्या ज्या थिअरीज आहेत, जसं थिअरी ऑफ ॲनालिटिकल फंक्शन्स इन मॅथमॅटिक्स, कम्प्लिटली त्या इमॅजिनरी नंबरवरती बेस्ड आहे, ती जी आपल्याला माहितीच नाही, अझम्पशन आहे. अजून एक थिअरी आहे तुम्हाला सांगतोय, हेन्सबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल थिअरी, की ज्याच्यामध्ये मोमेंटम आणि पोझिशन एखाद्या सबस्टन्सची एकाच वेळेला मोजता येत नाही. आय थिंक मोजता येत नाही, सायमल्टेनियसली मोजता येत नाही, इम्पॉसिबल. त्यात मोमेंटम काय आहे, ती पोझिशन काय आहे, सगळा फिजिक्सचा भाग आहे, बरोबर आहे. हा सगळा फिजिक्सचा भाग आहे. पण हीच हिन्झनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलची थिअरी आहे, ही आइन्स्टाईनने कम्प्लिटली रिजेक्ट केलेली. ओके. मग वेदामध्ये अशाही काही गोष्टी आहेत की ज्या आत्ता या मॉडर्न सायन्सला कळतात. उदाहरणार्थ, पूर्वी हे लोक काय म्हणायचे, अर्थ वॉज फ्लॅट, चपटी आहे असं म्हणायचे. पण ऑलरेडी एक शब्द आहे वेदांमध्ये, भूगोल, स्पेरिकल. हे लोकांच्या आता लक्षात आलं अलीकडे.
की पृथ्वी गोल आहे. नेक्स्ट, 7 खंड जे आहेत तर याचं सप्तद्वीप असं वर्णन वेदांमध्ये आहे, ऑलरेडी आहे ते. पण नंतर काय आता काही म्हणजे मी त्या सायंटिस्ट नाव माहीत नाही, ते फिरत होते ते आफ्रिकेमधून मधून ते कुठेतरी गेले, म्हणजे गोव्याला आले, पोर्तुगीज वगैरे ते. पण त्याच्या आधी असेल, हे अलीकडे माहीत झालेलं आहे की 7 खंड आहेत, पण हे ऑलरेडी सप्तद्वीप म्हणून वेदांमध्ये लिहिलेलं आहे. आता आणि पुढे बघा, रिलेटिव्हिटी. आइन्स्टाईनने जे काही रिलेटिव्हिटी थिअरी मांडली आहे, ऑलरेडी आधी वेदांमध्ये सगळं त्या रिलेटिव्हिटीविषयी माहिती आहे. टाईमची रिलेटिव्हिटी कशी असते, मग आपण मागच्या वेळी टाईम बघितला. एखादा विद्यार्थी एखादा क्लास चालू असतो, मॅथ्सचा क्लास चालू असतो, गणिताचा क्लास चालू असतो, एकाला तो बोर वाटतो, एखाद्याला तो एकदमच चांगला वाटतो. जो बोर व्यक्ती आहे त्याला तो तेवढाच टाईम 10 तासासारखा वाटतो, एखाद्याला तोच टाईम 5 मिनिटासारखा वाटतो. किंवा एखादं कपल म्हणतो आपण त्याला, प्रिय आणि प्रियसी जे काय आहे ते, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, ते जर बसले 10 तास जरी बसले तर त्यांना वाटते का अरे आपण तर 2च मिनिटं बसलो, तर त्यांच्यासाठी पिरियड तो शॉर्टन होतो. पण आता माझ्यासारखा माणूस लेक्चर सांगायला बसलाय तर तुम्हाला ते ब्रॉड वाटणार. ही रिलेटिव्हिटी आहे. जसं या युनिव्हर्समधल्या प्रत्येक जो काही जीव आहे त्याचं आयुष्य हे 100 वर्ष मानलं जातं. मग ते ब्रह्मदेव असू देत, मग ते इंद्रदेव, चंद्रदेव, सोमदेव, सूर्यदेव, वायुदेव, जे काही देवता आहेत. आणि इवन आपलं ह्युमन बिईंग असू दे, ॲनिमल असू दे, इवन मुंगी असू दे, इथं पण रिलेटिव्हिटीचा कन्सेप्ट लागू होतो. आपण आपल्या लेवलनं 100 वर्ष जगतो, तसं मुंगीच्या लेवलनं 100 वर्ष जगतो. मुंगीला जर तुम्ही म्हणाल, जर तिला समजत असतं आणि तिला म्हणाल की मी 100 वर्ष जगतो, तर मुंगीला काय वाटेल, हा किती वर्ष जगतात तो, हे आम्ही किती तेवढं जगतो. सिमिलरली ब्रह्मदेवांचं आयुष्य बघा, मी फक्त संख्या सांगतो, ती संख्या माझ्याही डोक्याच्या बाहेर आहे. 311 ट्रिलियन 40 बिलियन ह्युमन इयर्स, 311 ट्रिलियन 40 बिलियन मनुष्यांची वर्ष, एवढं त्या ब्रह्मदेवांचं आयुष्य. पण त्यांच्यासाठी ते 100 वर्षाचं आहे. जसे पितृलोक जे असतात किंवा देवता जे असतात, आपल्या 6 महिने म्हणजे त्यांचे 12 दिवस, आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस. म्हणून श्राद्ध सेरेमनी जे केली जाते एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, ती 1 वर्षानं का केली जाते, कारण तो व्यक्ती यमपुरीत 1 दिवसात पोहोचतो. त्यांचा रेल्म वेगळा आहे, आपला रेल्म वेगळा आहे. त्यांची जे काही टाईमची रिलेटिव्हिटी आहे ती आपल्यासाठी 1 वर्षाची आहे. म्हणजे त्यांचा 1 दिवस म्हणजे आपले 1 वर्ष, म्हणून ते 1 वर्षानं श्राद्ध करतात. मासिक श्राद्धाचा प्रकार आहे, तो कोण नाही करत, तो भाग वेगळा. मला काय सांगायचं, हे वेदांमध्ये आहे. अजून रिलेटिव्हिटी झालं, अजून काही गोष्टी आहेत ते मी सांगतो. कदाचित हे एका ह्याच्यामध्ये नाही पूर्ण होणार असं वाटलं मला. मी प्रूफ करून दाखवतो की वेद जे आहे ते परफेक्ट आहे, त्याच्यामध्ये काही दोष नाही आहे. आणि आपण ज्या 2 मेथडमधून जे नॉलेज घेतो त्याच्यामध्ये दोष असतो. तर अजून एक जस्ट वेट, येस, 2 एक्झाम्पल. ओके, तर मेडिकल सायन्समधले ज्या लोक आहेत, डॉक्टर, नर्सेस किंवा जे कोण पॅरामेडिकल सायन्समधले आहेत, एक पुस्तक आहे ॲनाटॉमीचं, शरीर रचनाशास्त्राचं, ग्रेज ॲनाटॉमी. ह्याच्यामध्ये एक शाखा आहे एम्ब्रियोलॉजी. तर हार्डली अलीकडे लोकांना ते काय झालेलं आहे, पहिल्या महिन्यात गर्भ कसा वाढतो, त्यानंतर त्यांच्या स्टेजेस कशा पुढे जातात, हे ते डिस्कवर करतात किंवा त्यानंतर डिस्कवर झालं अलीकडे. पण हे 5000 वर्षापूर्वी लिखित आहे. श्रीमद भागवतमध्ये 3रा स्कंद 31वा चॅप्टर, याच्यामध्ये एम्ब्रियोलॉजीचं डिटेल डिस्क्रिप्शन आहे. आणि तुम्ही ग्रेज ॲनाटॉमी वाचाल आणि भागवतमधला 3ऱ्या स्कंदामधला 31वा चॅप्टर वाचाल, मोस्टली त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम स्ट्रिकिंग सिमिलरिटी दिसून येईल. एव्हरीथिंग इज देअर ऑलरेडी, बट वी आर नॉट एक्सेप्टिंग द वेदास ॲज अ अथॉरिटी. त्यामुळे आपल्याला हे करावं लागलं. नेक्स्ट, येस, वेदास काय सांगतात, जीव सगळीकडे आहेत. इवन फायरमध्ये देखील जीव राहतात. सायंटिस्ट डोंट बिलीव्ह दॅट. फायरमध्ये कसं कोण राहू शकेल. पण युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया
यांनी सध्या एक रिसर्च चालू केला आहे. हां, तो आग लागते बघा सगळीकडे. आग लागल्यानंतर सगळंच भस्म होतं. सगळं भस्म होऊन देखील त्यांना त्या जळलेल्या मातीमध्ये काही बॅक्टेरिया आणि फंजाय जिवंत सापडले. इव्हन फायर बॅक्टेरियाही असतात, जिवंत सापडले त्यांना ते. मग त्यांनी तो प्रोजेक्ट चालू केला की हाऊ दिस फंजाय अँड बॅक्टेरियाज कॅन लिव्ह इन फायर. फायरमध्ये ते कसं काय, अग्नीमध्ये कसे काय ते बॅक्टेरियाने ते फंजाय जगू शकतात. यांच्यासाठी त्यांचा 3 वर्षाचा प्रोजेक्ट चालू आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया रिव्हरसाइड म्हणून टाका, तुम्हाला ते लक्षात येईल. तर ओके, तर असे बऱ्याच गोष्टी आहेत. वेद काय म्हणतात, जीवाला फिलिंग आहे. आपण झाड तोडतो तर झाडाला फिलिंग नाही आहे असं म्हणलो. सायंटिस्ट लोक कुठल्या झाडाला फिलिंग आहे, त्यांच्यात काय आहे. पण आपल्यातले एक भारतामधले जे जगदीशचंद्र बोस यांनी प्रूफ करून दाखवलं होतं की प्लांट्स ऑल्सो दे हॅव फिलिंग्स. नंतर ते शास्त्रज्ञांना पटलं सुद्धा. आणि वेदामध्ये बऱ्याच गोष्टी प्रेडिक्ट देखील केलेल्या आहेत की जसं श्रीमद भागवतम मध्ये पहिला स्कंद 3रा चॅप्टर 24वे वर्ष, याच्यामध्ये भगवान बुद्धांचं प्रेडिक्शन केलेलं आहे. ओके, त्यानंतर चाणक्य झाले, चाणक्य त्यांचं 12वा स्कंद पहिला चॅप्टर 11वा श्लोक, याच्यामध्ये चाणक्यांचं प्रेडिक्शन आहे. चंद्रगुप्त मौर्य आणि अशोका यांचं देखील श्रीमद भागवतमध्ये प्रेडिक्शन आहे. 12वा स्कंद पहिला चॅप्टर 12वे श्लोक. आणि भविष्य पुराणमध्ये अथर्ववेद खंड 20 सूक्त 127 1 ते 3 याच्यामध्ये जीजस आणि मोहम्मद यांचंही प्रेडिक्शन आहे. हे बुक आहे, तुम्ही बघू शकता. डिस्कवर युअर सेल्फ हे पुस्तक आहे. इट इज बेस्ड ऑन द भगवद्गीता रिटन बाय राधेश्याम दास प्रभूजी, हू इज अ IIT स्कॉलर. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या वेदांमध्ये आहेत, पण आपण एक्सेप्ट केलं पाहिजे ते. आणि अजून तुम्हाला एक एक्झाम्पल सांगणार आहे मी. याच्यामुळे काय होतं, इफ वी एक्सेप्ट द वेदास व्हॉट विल हॅपन, लेट मी टेल यू. तर वी डोंट हॅव अ चॉईस फर्स्ट. आपल्याला ते एक्सेप्ट केलेच पाहिजे. का, एकच एक्झाम्पल देतो आणि आपण सेशन संपू. एखाद्या व्यक्तीला बऱ्याच उदाहरणं द्यायची होती, पण ते टाइमचं रेस्ट्रिक्शन आहे. तर समजा एखाद्या व्यक्तीला एक बाळ आहे, 1-2 वर्षाचं असेल, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं असेल, आणि त्याला हे जाणून घ्यायचं आहे की माझे वडील कोण आहे. तर तुमचं काय उत्तर असेल, त्याला जाणून घ्यायचं आहे, हु इज माय फादर. तर चला आपण तिन्ही गोष्टीनं बघू. ते पोरगं काय करू शकतं, इन्फरन्स काढू शकतं. लोक काय सांगतात हे पण बघू शकतं. हे तुझं वडील आहे, तुझं वडील आहे. आता प्रत्येक लोक काय सांगतील, वी डोंट नो त्या पोरग्याला, पण ती इन्फरन्सही काढू शकतो. असं असं असू शकतं. समजा ते म्हणजे आईने त्या पोरग्याने त्या वडिलाला बघितलेलं नसेल असं आपण म्हणू. हा इन्फरन्स झाला. आता प्रत्यक्ष प्रमाणाने जर त्या पोरग्याला जायचं असेल, बघा लक्ष द्या, प्रत्यक्ष प्रमाण, सीइंग इज बिलिव्हिंग, सायंटिस्ट लोकांच्या पद्धतीने त्या पोरग्याला जर जायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, जेवढी काही मनुष्य आहेत त्या प्रत्येक मनुष्यासोबत त्याच्या रक्ताची टेस्ट, DNA टेस्ट करावी लागेल. समजा 800 करोड काय आज जगामध्ये लोक आहेत. 800 करोडपैकी 400 करोड आपण म्हणूया फिमेल आहेत, 400 करोड मेल आहेत. त्याच्यापैकी 50 करोड किंवा 100 करोड छोटे मोठे बच्चू आहेत म्हणून समजूया. आणि जे प्युबर्टीला आलेले आहे लोक आहेत ते एक समजा आपण 300 करोड आहेत असं म्हणूया. आता त्या 300 करोड लोकांचं सॅम्पल आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे का 400 करोड लोक जर आपण पकडली तर त्या 400 करोड लोकांचं सॅम्पल आपल्याला घ्यायला पाहिजे. ह्या पोराचं सॅम्पल घ्यायला पाहिजे आणि ते DNA मॅच करत बसायला पाहिजे. आणि काय म्हणते बघा, हे जर DNA 400 लोकांचं DNA त्या पोरग्या सोबत मॅच करण्यासाठी 1 मिनिटाचा जर वेळ लागत असेल, तर त्या 400 टेस्ट व्हायला 7000 वर्ष लागते. कॅल्क्युलेट करून बघा तुम्ही, 7000 वर्ष.
ना ते पोरग जगणार आहे, ना जो कोण बाबा आहे तोही जाणार आहे, आणि हजार लाखो पिढ्या त्याच्या जातील. आणि काय होईल, एवढं करून पण त्यातल्या 200 टेस्ट ह्या सिमिलर येतील, आयडेंटिकल येतील. लक्षात ठेवा. असं आहे. तर ह्याने काय होईल, तुमचा वेळ जाईल, एनर्जी जाईल, ट्रुथ तुम्हाला मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे, काही गॅरंटी नाही ना. सो वी डोंट हॅव अ चॉईस. प्रत्यक्ष प्रमाणाने ह्या गोष्टी नाही होऊ शकत. मग काय करू शकतो, शब्द प्रमाण. त्या मुलग्याला माहिती पाहिजे ना, हु इज युअर फादर, जस्ट गो आस्क युअर मदर. आईना विचारा, 2 मिनिटात तुम्हाला आन्सर देईल. यस माय बॉय, दिस इज युअर फादर. हे तुझे वडील आहे. आई ही अथॉरिटी आहे. 100 लोक जरी सांगितले ना हे तुझे वडील नाहीत, पण आईच्या त्या शब्दांना फार महत्व आहे, वजन आहे त्या शब्दांना. दॅट इज अथॉरिटी. शब्द प्रमाण. ओके. तर हे मग हे जे स्क्रिप्चर आहेत, शब्द प्रमाण आहेत, की ज्याला आपण वेद म्हणतो, यांना श्रुती असंही म्हणतात. पूर्वीचे लोक ते फक्त ऐकायचे आणि त्यांना ते समजून जायचं. त्यानंतर वेदव्यासाने काय केलं, स्मृती म्हणजे इतिहास, पुराणास हे लिहिलं, त्यांना स्मृतीच म्हणतात. ते रायटिंगमध्ये आहे. पण हे जे वेद जे आहेत आणि उपनिषद जे आहेत ही श्रुतीच्या फॉर्ममध्ये असायची. वेदास मीन श्रुती, नॉलेज. तर मग आपण स्क्रिप्चर काय एक्सेप्ट करतो, कारण ते वर्ड्स ऑफ गॉड, हे भगवंतांचे डायरेक्ट शब्द आहेत शास्त्रामध्ये. नेक्स्ट, ते एक लॉ बुक आहे. वेदा म्हणजे एक लॉ बुक आहे. जसं कोर्टाचं त्या वकिलांचं लॉ बुक असतं, हे क्रिमिनल आहेत, हे असं आहे, हे असं आहे, तुम्ही असं वागलं पाहिजे, हे असं नाही वागलं पाहिजे. सिमिलरली ते काय लॉ बुक आहे ते. थर्ड आहे मॅन्युअल ऑफ युनिव्हर्स. भगवंतांनी ज्यावेळी सृष्टी तयार केली त्यावेळी ते वेद दिले होते की कसं आपण वापर करायचा. जसं एखादी टीव्ही घेतली की त्याचं मॅन्युअल असतं, ह्या मॅन्युअल प्रमाणे तुम्ही टीव्ही ऑपरेट करा, टीव्ही तुमची बरेच दिवस चालेल. तसं हे शरीर सुद्धा एक मशीन आहे की जे प्रकृतीद्वारे आपल्याला मिळालेलं आहे. ह्या मशीनचा वापर कसा करायचा याचं मॅन्युअल म्हणजेच भगवद्गीता, म्हणजेच वेद ते आहे. आणि हे शास्त्र असं आहे की जेणेकरून आपण हु इज गॉड, भगवंत कोण आहे ते समजू शकतो, मी कोण आहे ते समजू शकतो, ही प्रकृती कोण आहे ते समजू शकतो, मी इथं काय आहे ते समजू शकतो, मी कुठून आलो आहे ते समजू शकतो, मी कुठे जाणार आहे ते समजू शकतो. एव्हरीथिंग इज देअर इन वेदास. Okay, and last one is absolute knowledge. Absolute means अपौरुषेय. Absolute means complete knowledge. की बियॉन्ड वेदांमध्ये काय आहे, व्हॉट एव्हर इन आवर एक्सपिरियन्स, जे आपल्या एक्सपिरियन्समध्ये आहे तेही वेदांमध्ये आहे. आणि व्हॉट एव्हर बियॉन्ड आवर एक्सपिरियन्स, आपल्या एक्सपिरियन्सच्या बाहेरच्या गोष्टी आहेत तेही वेदांमध्ये आहे. ह्या युनिव्हर्सच्या बाहेर काय आहे हे जर जाणायचं असेल तर तुमची डायरेक्ट परसेप्शन मी तर करोडो वर्ष जरी गेली तरी शक्य नाही आहे. एक वाक्य सांगतो, मनाच्या वेगानं तुम्ही एरोप्लेनवरती बसाल. एखादा एरोप्लेन आहे की जे मनाच्या वेगाने जातं. आता मी इथं बसलेलो आहे, मी डोळे बंद केले, मी समजा माझं गाव आठवलं, एका क्षणात मी मनाने माझ्या घरी जातो. तेवढं फास्ट असतं. पण शास्त्र काय म्हणतं बघा, मनाच्या वेगानं जी एरोप्लेन जाते त्याच्यावर तुम्ही बसाल आणि जर त्या मनाच्या वेगाने जर तुम्ही 10,000 वर्ष आणि कितीतरी वर्ष जरी जाल तरी तुम्हाला या युनिव्हर्सचा अंत लागणार नाही. मग एवढं फास्ट तरी प्लेन कोणाकडे आहे? आपली प्लेन किती जाते फास्ट? 800 किलोमीटर पर आवर किंवा 1000 किलोमीटर पर आवर. मी तर म्हणते मनाचं प्लेन असेल तर सुद्धा that is not possible. Therefore we have to accept the authorities
आपण भौतिक गोष्टी शिकण्यासाठी प्रत्येकांची ॲथॉरिटी स्वीकार करतो. एखादा रनर असेल, क्रिकेटर असेल, फुटबॉल असेल, शाळेचं असेल, काय असेल, त्यांची आपण ॲथॉरिटी स्वीकार करतो. तर मग हे सब्जेक्ट मॅटर असे आहेत की जे आपल्या सेन्सेसच्या बाहेरचे आहेत. तर ते जाणण्यासाठी आपल्याला वेद हे प्रमाण आहे, शब्द आहेत. जसा तो मुलगा आईला विचारतो आणि आईचे शब्द जे वेटेज आहे ते या वेदांना वेटेज आहे. याला म्हणायचं शब्द प्रमाण, की जे परफेक्ट असतं, कारण ते परफेक्ट सोर्स करून आलेलं आहे. ते परफेक्ट सोर्स करून आलेलं आहे. ज्या व्यक्तीकडून ते नॉलेज आहे त्या व्यक्तीकडं माणसामध्ये जे डिफेक्ट आहेत, 4 डिफेक्ट, ते त्या व्यक्तीकडे नाही आहेत. Therefore that is perfect. Therefore that is absolute. Okay? So okay, we have completed this thing. Last गीता महात्म्य म्हणून एक आहे, त्याचा कधीतरी आपण अभ्यास करू. लास्ट गीता महात्म्याचा एक श्लोक फार महत्त्वाचा आहे. सर्वोपनिषद गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महात. गीता महात्म्य श्लोक नंबर 6. तर हे काय सांगतं, गीतोपनिषद जे आहे, की भगवद्गीतेला गीतोपनिषद असंही म्हणतात. तर हे एक असं उपनिषद आहे की जे सगळ्या शास्त्रांचं सार आहे आणि ते एका गायीप्रमाणे आहे. जे भगवद्गीता आहे हे सगळ्या शास्त्रांचं सार आहे आणि ते एका गायीप्रमाणे आहे. आणि भगवान श्रीकृष्ण की जो फेमस कावड बॉय आहे ते त्यांचं मिल्किंग करत आहे, त्यांची धार काढत आहे त्या गायीची. आणि अर्जुन, आणि ते जे अर्जुन आहे तो काय करत आहे, अमृतरूपी जे दूध आहे, जी भगवद्गीता आहे, तो त्याचं पान करत आहे. आणि जे स्कॉलर्स आणि जे प्युअर डिवोटी आहेत, शुद्ध भक्त आहेत, ते काय करतात, हे जे नेक्टरियन मिल्क आहे, अमृतमयी हे दूध आहे ॲज अ भगवद्गीता, ती त्याचं सतत पान करत असतात. देअरफॉर भगवद्गीता इज अ part of the Vedas and it is absolute truth whatever given in the Bhagavad Gita, because it is comes from the perfect source and that is Krishna. Okay, तर यामध्ये आपण ज्ञानचक्षुंची प्राप्तीमध्ये 3 भाग आपण संपवलेले आहेत. तर नेक्स्ट पार्ट आपला जो सेशन असेल, आय थिंक वी विल सी सम नाइस एस्पेक्ट्स लाइक why there are so many religions if there is one God. एक देव आहे तर मग अनेक देवता काय विषय आहे, अनेक रिलिजन का आहे, कशासाठी आहे. बरं मी चांगला आहे, चांगलं वागतो, पण माझ्यासोबतच खराब गोष्टी का होतात, हे असे बरेच विषय आहेत, ते आपण हाताळू. सॉरी फॉर, मी आधीच सांगितलं होतं की हा सेशन थोडा मोठा होईल. अजूनही बऱ्याच अशा गोष्टी आपण आहेत की ज्या प्रूव्ह करतात की वैदिक लिटरेचर कसं आहे, अपौरुषेय आहे. वैदिक लिटरेचर जे आहे ते परफेक्ट आहे. तिथं रिसर्चचा क्वेश्चन येत नाही. रिसर्च ऑलरेडी हॅज बीन डन. जस्ट वी हॅव टू ॲक्सेप्ट ॲथॉरिटी. ओके, वेदास आर नॉट लाईक अ ब्लाइंड फेथ. दे आर परफेक्ट and they are above the defects. Okay, thank you very much. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय, समवेत भक्तवृंद की जय. हरे कृष्ण.